ओके, सो लेट्स टॉक टू प्रेक्षित. प्रेक्षित साहेब, तुम्ही प्रेक्षित साहेब खूप टायमापासून वाट बघतायत. नाही बोला आता, तुमचं काय मेन, आपल्याला कशावर बोलायचं, तुमचे कुठले इश्यूज आहेत? लास्ट कॉल तुम्ही मिस. ओके. हा बोला ना. ओके, व्हेरी गुड. ओके. हा बोला प्रेक्षित, तुमचं विचारा, तुमचा प्रश्न काय आहे? नाही नाही होत आहे. होत असेल तरी बोला. ओके. हा हा. ओके, व्हेरी गुड. हा हा. ओके. 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 हा हा. हम्म. ओके. ओके. हा. हम्म. हम्म. पण ते जॉब करायचं आहे नेमका की नाही करायचं, एवढं ठरवलं आहे काय पहिलं? मग स्वतःचं जे करायचं आहे, नाही नाही, स्वतःचं जे करायचं आहे, समजा आपलं जे फॅमिली बिझनेस आहे. हा, तर प्रेक्षित याच्यामध्ये कसं माहित आहे, जसं मी ओंकारशी पण बोललो ना, मेनली हे डिसाईड करून घ्या की आपल्याला समजा फॅमिली बिझनेस जॉईन करायचा आहे की किंवा स्वतःचं जे करायचं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये नेमकं काय करायचं आहे, तुमच्याकडे समजा 2-3 ऑप्शन्स असतील. ओके, इनफॅक्ट मी तुम्हाला पण सांगितलेलं आहे, त्याचं एक प्रोजेक्ट बोलतात ना, ते बनवून घ्या की त्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे तुम्हाला, कुठल्या गोष्टींची गरज लागणार आहे, स्वतःसाठी काय अपग्रेडेशन करावे लागणार आहेत, ते तुमच्या जे नजरेसमोर येईल ना, समजा 2 ते 3 प्रोजेक्ट, तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की हा बाबा, कमी टायमामध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी, आणि ज्याच्यामुळे बोलतात ना, इफ यू आर इन दॅट सर्व्हिस इंडस्ट्री किंवा मॅन्युफॅक्चरिंग बोला की काही पण बोला, इफ यू आर वर्किंग ऑन मिनिमायझिंग पीपल्स पेन पॉइंट्स, ज्याच्यामुळे जे लोकांना जी तकलीफ आहे ऑलरेडी, ती त्यांना जर कमी करायच्या हिशोबाने काहीतरी बिझनेस करताय, ते लाईकली जास्त आहे की ते तुम्ही सक्सेस होऊ शकता त्याच्यामध्ये. ओके, तर ते तुम्हाला डिस्टिंग्विश करायला मिळेल वन्स यू आर डन विथ युअर प्रोजेक्ट 2, 3 किंवा 4. त्याच्यानंतर टाइम, एनर्जी, मनी, त्याचबरोबर तुमची टेक्नॉलॉजी बोला किंवा लोकांचं इंटेलेक्च्युअल पॉवर बोला, त्याच्यामध्ये असे इन्ग्रेडियंट्स किती जाणार आहेत त्या बिझनेसला पुढे वाढवण्यासाठी. ओके, त्याच्यामध्ये एक्सटर्नल डिपेंडन्सी किती जास्त आहे,
ओके. जसं फॉलो काय करायचं माहिती आहे, जसं मी ग्रो टेक्निक जी बोलतो, ग्रो, GROW, म्हणजे जी म्हणजे युअर गोल, युअर अल्टिमेट गोल. आर इज युअर करंट रियालिटी. ओके. ओ इज युअर ऑप्शन्स, युअर ऑपॉर्च्युनिटीज यू आर हॅव्हिंग, आणि डब्ल्यू इज वे फॉरवर्ड. तर पहिलं गोल हे करा की वाय आय वॉन्ट टू डू बिझनेस, व्हॉट इज माय पर्पज. ओके. ते जेव्हा तुम्ही डिराईव्ह कराल तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की बाबा हे मला करायचं हे नक्की झालं, पण आता माझी करंट रियालिटी काय आहे. तर ते तेव्हा तुम्ही आर मध्ये लिहाल की बाबा आता रियालिटी काय आहे. मग त्याच्यामध्ये काय काय ऑब्स्टेकल्स आहेत, काय काय हर्डल्स आहेत, काय ते पार करावे लागणार आहे. ते पार करण्यासाठी मला काय करावं लागणार आहे. त्याच्यानंतर ओ आला. ओ आहे की बाबा व्हॉट आर युअर ऑपॉर्च्युनिटीज, तुमच्याकडे ऑप्शन्स किती आहेत. ओके. ज्याच्यामध्ये तुम्हाला बोलतात ना की कुणाबरोबर नेटवर्क करून करता येईल काय, कुणाबरोबर कोलॅबरेट करून करता येईल काय, कुणाच्या बरोबर फ्रँचायझी घेऊन करता येईल काय. हे सगळे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा ऑप्शन्स जे आहेत ते तुम्हाला माहिती पडतील माझ्याकडे आहेत की नाही आहेत पहिले तर, आणि आहेत तर किती आहेत, आणि नाही आहेत तर मग परत मला स्टार्ट करावं काय लागणार आहे ते. आणि डब्ल्यू, मग ते ऑप्शन्स पैकी मला वे फॉरवर्ड घेऊन आता मी एक दोन ऑप्शन घेऊन वे फॉरवर्ड मध्ये त्याचे माइलस्टोन ब्लूप्रिंट बनवून त्याच्यावर जे ऍक्शन्स जे करायचे आहेत ते काय मला करता येईल. ओके. तर हे जेव्हा तुम्ही कराल तर तुमच्यासाठी ते फिजिबिलिटी वाढेल की मी जे विचार करतोय, मला स्वतःसाठी जे करायचं आहे किंवा माझ्या फॅमिली बिझनेससाठी जे करायचं आहे त्याच्यामध्ये मी पुढे जाऊन बोलतोय ना मला जे डिझायर्ड रिझल्ट आहे त्याची पॅल्पेबिलिटी वाढेल, फिजिबिलिटी वाढेल, तुम्हाला कन्व्हिक्शन तुमचं वाढेल, आणि तुम्हाला दिसेल की हा बाबा हे केल्याने होत आहे. आणि सगळ्यात अगोदर वन्स यू डिसाइड ना दिस इज द बिझनेस और दिस इज द आउटकम विच आय एम सीकिंग. ओके. तर तो जो आउटकम आहे ना तो पहिला तुमचा सबकॉन्शियस मध्ये इनग्रेन करायला पाहिजे. मग तुमचा तुम्ही विजन बोर्ड यूज करा, तुमचा ड्रीम वॉल यूज करा, आणि त्याच्यानंतर जे पण तुम्हाला करताय तुम्ही जे हॅबिट ट्रॅकर बनवा किंवा जे कामाचा ट्रॅकर असतो टास्क मॅनेजर. ओके. त्याला ट्रॅक करा की माझ्याकडे एवढे एवढे कामं मला करायची होती, त्याच्यापैकी परत इको चालू झालाय. हा आता बंद झाला. की त्याच्यापैकी मला आता कुठली कामं, हा त्याच्यापैकी मला आता कुठली कामं करायची आहेत. आता हे काम झालं, मग त्याच्यानंतर बॅक टू बॅक कुठलं काम आहे किंवा या कामामध्ये काय करेक्शन आलंय का, की त्याचं काय फॉलोअप आहे का. तर हे सगळं जे बोलतात ना हे एक क्युम्युलेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला आणावं लागेल. एक बोलतात ना एक्सक्लुझिव्ह, तुमच्या प्लेटमध्ये काय आहे. तुम्ही जर आता बफे जेवणाला गेलाय तर तुम्ही तुमच्याकडे 10 डिश असू शकतात तुमच्या समोर, पण काय तुम्ही ते 10च्या 10 तुम्हाला खायचंय. तुमचं पर्पज काय आहे की बाबा आता मला केवढी जी भूक लागलेली आहे डिनर पुरती तेवढंच मला खायचं आहे, तर त्याच्यापैकी मला फक्त डाळ भात भाजी चपाती खायची आहे. ओके. जर किंवा मला फक्त भातच खायचा आहे किंवा मला ते पुरी भाजीच खायची आहे किंवा मला पास्ताच खायचा आहे किंवा मला चायनीजच खायचंय किंवा हे तुमच्यावर चॉईस आहे. पहिलं गेट दॅट ऑपॉर्च्युनिटीज ना, तुमच्याकडे ऑप्शन्स किती आहेत आणि तुमची युएसपी कशामध्ये आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमची एक्सपर्टीज कुणाला सर्व्हिस तुमची देऊन त्याच्यामधून तुम्हाला बिझनेस कसा काय काढता येईल, त्याच्यामध्ये तुमचे पैसे कसे तुम्हाला जनरेट करता येईल. म्हणजे तुमची हॉबी शुड बी युटिलाइज इन दॅट फॉर्म सो दॅट सम अदर पर्सन, ओके, त्याची जी नीड आहे ना दॅट इज गेटिंग सफाईस्ड. समजलं. आणि हे तुम्हाला पहिलं काम करावं लागेल की तुमची युएसपी बोला, तुमचे जे सारे जे प्लस पॉइंट्स आहेत ते आपण कुठल्या चॅनलने यूज करून लोकांचे जे पण पेन पॉइंट्स आहेत ते आपण कमी करतोय आणि त्यांचे रिझल्ट पूर्ण करण्यासाठी आपण त्यांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युट करतोय. ते बिझनेस तुम्ही घ्या. समजलं. बिकॉज वन्स यू आर इन दॅट बिझनेस विच इज युअर हॉबी ना, तेव्हा तुम्हाला ते लेथार्जिकनेस येणार नाही, तेव्हा तुम्हाला सेल्फ डाऊट येणार नाही, बिकॉज यू विल बी एन्जॉईंग दॅट बिझनेस. एम आय क्लिअर. तर प्रेक्षित, हा तर प्रेक्षित तुमच्या ह्याच्यामध्ये ना जे पण तुम्हाला आता, हा तुम्हाला जो आता टाइम मिळालेला आहे ना, वर्क ऑन दीज थिंग्स आता जे मी तुम्हाला सांगितलं ना. ओके. मग तुम्हाला ते कॉल घ्यायला इझी पडेल की नोकरीला मग नाही बोलायचं आहे. आणि जर नाही बोलण्याच्या अगोदर आहे ना यू शुड बी 100% क्लिअर की मग फॅमिली बिझनेस जॉईन करायचा आहे की स्वतः करायचा आहे, आणि त्याच्यासाठी किती टाइम तुम्ही द्यायला तयार आहात, आणि त्या टाइम मध्ये तुम्हाला काय काय तयारी करावी लागणार आहे. समजलंय. हम्म.
बरोबर. हा हा ओके. बरोबर. व्हेरी गुड. हा बरोबर आहे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, हा आता ह्याच्यामध्ये बघा, जरुरी नाही आहे की 24 तास पैकी आदमी बोलतात ना, माणूस 24 तास पॉझिटिव्ह राहील. ओके. जसं मी ह्याच्याबरोबर पण बोललो, ओंकार बरोबर पण तेच बोललो, प्रसाद बरोबर. पण ह्याच्यामध्ये मेन जी आहे, तुम्ही एक बोलतात ना, जे बिलीफ आहे की बाबा मी जे प्रॅक्टिसेस फॉलो करतो, तुमचं व्हिज्युअलायझेशन पूर्ण तुमच्याकडे जे जे टूल्स आपण दिलेले आहेत तुम्ही युटिलाइज करताय, ज्याच्यामधून तुम्हाला रिझल्ट भेटताय, ह्याचं पण तुमचं बिलीफ आहे. बरोबर. पण जे ते रिझल्ट भेटताय ना, त्याच्यावर तुम्ही जर डाऊट करणार आहे, अरे सच में मला हे रिझल्ट भेटताय ना, दॅट विल क्रिएट दॅट बोलतात ना, एक सम इफेक्ट इन युअर ब्रेन ओनली. तो जो सेल्फ डाऊट्स आहे की तुम्हाला स्वतःला मग असं ते बिलीफ जे आहे ना, ते डायल्यूट काय हिशोबाने होईल, ना बाबा ये फ्लुक से हो रहा है. बट दॅट इज नॉट फ्लूक. यू आर वर्किंग ऑन इट. 24/7 आहे ना, तुम्ही स्वतःच्या लाईफला एक शेपअप देण्यासाठी आहे ना काम करताय, आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे रिझल्ट भेटत आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल, एक्नॉलेज युअर एफर्ट इंस्टेड ऑफ डाउटिंग की ये सच में मेरे साथ हो रहा है क्या. डोंट डू दॅट फर्स्ट. सेकंड, जे पण तुम्हाला जे करायचं आहे किंवा आजचं आपण फोकस केला 24 तासापैकी मॅक्झिमम टाइम जे पण आहे, आपण जर फोकस्ड राहिलो, मी जे तुम्हाला बोललो ना, नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असं काही नसतं. मी तुम्हाला एकच बोललो, जर तुम्ही ग्रॅटिट्यूड मोडमध्ये आहात तर तुम्ही दुसऱ्या मोडमध्ये जाऊ नाही शकत. जर तुम्ही एज्युटेशन आणि फ्रस्ट्रेशन मोडमध्ये आहात, मग तुम्ही ग्रॅटिट्यूड मोडमध्ये नाही आहात. आणि ग्रॅटिट्यूड मोडमध्ये जेव्हा असता असं ओके, तर त्याच्यामुळे काय होतं, यू हॅव दॅट अल्टिमेट फोकस, अल्टिमेट कॉन्सन्ट्रेशन. ते डिसिजन मेकिंग तुमचं क्विक होतं. आणि त्या डिसिजन मेकिंग जेव्हा तुम्ही करता ना, ते ताबडतोब है ना, अगला पिछला आगे पीछे वाला जो भी ये करने का है ना, ये तुमको पहले से मालूम रहता है. यू नो एग्जैक्टली व्हॉट नीड्स टू बी डन इफ आय डिसाइड दिस थिंग टू बी डन. ओके. तर तुमचं जे कन्व्हिक्शन आहे ना, ते डिसिजन मेकिंगचं, दॅट इज फ्रॉम सम अदर लेवल. ओके. आणि त्या लेवलवर जेव्हा तुमचा स्टेट ऑफ माइंड आहे ना, ते असं बनतं, जसं मी बोलतो ना, एक प्रकारचा जो मॅग्नेट आहे, ते तुम्ही जे डिसिजन घेता आणि त्या डिसिजनमुळे जे तुम्हाला रिझल्ट भेटतंय ना, त्या टायमाला ते तुमच्याकडे अट्रॅक्ट होणं चालू होतं. इट्स नॉट अबाउट लॉ ऑफ अट्रैक्शन, बट ये यूनिवर्सल लॉ है कि भैया जितना शिद्दत से तुम जिसके बारे में सोचते हो और उसके बारे में वो काम करते हो, उतनी जल्दी वो आपके लाइफ में आ जाता है. फिर वो व्यक्ती रहने दो या कोई वस्तू रहने दो. आणि हा, मग तेच मी तुम्हाला बोलतो, तुम्ही हे विचार करत होता, त्याच्यानंतर आपला हा कॉल आला एंड झाला. मग तुमची बघा, तुमची शिद्दत जास्त आहे, तुमची हंगर जास्त आहे ग्रोथ साठी.
तो तुमको भगवान ने फटकन तथास्तु बोल दिया, हाँ कि बाबा आज का कॉल है, उसमें तू घुस जा. समजलं. तर डोंट डाऊट युअर हंगर इज व्हेरी मच, बोलतात ना, ऑथेंटिक आहे. जस्ट बी विथ युअर इन्स्टिंक्ट, की तुम्हाला वाटतं ना हे केल्याने, कारण मी तुम्हाला सांगतो ना, यू हॅव व्हेरी शार्प माइंड प्रेक्षित. एक बोलतात ना, जसं इंजिनिअरिंग झालं, त्याच्यानंतर एक कामाचं जे बोलतात ना, तुमच्यामध्ये जे हुनर आहे, ओके, ते खूप ऍप्ट आहे कुठल्या पण डिसिजन मेकिंग व्यक्तीसाठी. दुसरं, बिझनेस करण्याच्या व्यक्तीसाठी जे पण एक बोलतात ना सर्टन क्रायटेरिया लागतात, ते पण तुमच्याकडे आहे. दॅट नीड्स टू बी फाईन ट्यून. आणि ज्याच्यामध्ये जी गोष्टी नाही पाहिजेत ते फिल्टर आउट करायचे. ते बोलतात ना, आपल्याकडे दगड असतो, त्याच्यामध्येच देव आहे, आणि आपल्याला जी नाही पाहिजे ते, ती स्कल्पचर जो असतो ना, ते हटवून टाकतो ना. तर तुम्हाला तेच करायचं आहे. तुमच्यामध्ये समजा फक्त 20% अशी काही गोष्टी आहेत जे चिप ऑफ करायच्या आहेत. फक्त फोकस करा त्या चिप ऑफ करण्यासाठी, तुमच्यामधला तो देव आपोआप घडून जाईल. समजलं. आणि यू आर व्हेरी क्लोज टू योर रिजल्ट. इट जस्ट बिकॉज ते थोड़ा बहुत जो सेल्फ डाउट आता है ना, उसकी वजह से आप वो नेगेटिव थॉट प्रोसेस में चले जाते हो. अगर वो सेल्फ डाउट आना ही बंद हो जाएगा ना, तो नेगेटिव थॉट प्रोसेस में जाने की जरूरत नहीं है. 100% मैं नहीं बोल रहा हूं कि फोकस रखो कि भैया मुझे ये पाना है, ये पाना है, जब करते रहो उसका, वो नहीं मैं बोल रहा हूं. बट मेंटेन योर फोकस, गार्ड योर थॉट्स, फिल्टर एक लावा. ते बोलते ना ज्यूसर वाला, मी तुम्हाला डिस्टिंक्शन सांगितलेलं ना, तुमको ज्यूस कैसा चाहिए, फ्रेश, बराबर, फ्रेश अच्छा वाला, पौष्टिक न्यूट्रिएंट्स वाला. तो उसमें मौसम्बी कौन सा वाला डालोगे आप, अच्छा वाला, बराबर. वो सड़ा वाला तो नहीं डालोगे ना. तो सेम अपने दिमाग में भी वही बोलो कि मुझे ये दिमाग से आउटकम जो चाहिए ना, वो फ्रेश जूस वाला चाहिए. तो इसमें मैं सड़ा वाला मौसम्बी नहीं डालूंगा. इट्स एन ज्यूसर, बराबर. त्याचं काम तेवढंच आहे, जे तुम वो डालोगे वो प्रोसेस करके तुमको दे देगा, मैनिफेस्ट करके, भैया तूने ही डाला तो तुमको मिला. तो उसमें तू मेरा गलती मत कर. फिर बाद में अपन रोते बैठते, अरे तो मैंने ये सोचा ही नहीं था, मैंने ये सोचा ही नहीं था. पर भैया तूने वो नहीं सोचा था ना जो चाहिए. तो दिमाग को जो लगा कि भैया इसने ये कुछ ऐसा मांग रहा है, ये तो उसने मिक्स मिलाप करके तुमको दे दिया. तुम बोल रहे अरे ये क्या आ गया मेरे पास. सो बी ऍब्सोल्युटली क्लिअर, स्पेसिफिक, एकदम पर्टिक्युलर. जसं आपण हॉटेलमध्ये जातो ना, ऑर्डर देतो कि भैया मुझे रोटी चाहिए, मुझे ये राइस चाहिए, मुझे क्या ये दाल चाहिए, या नॉनव्हेज चाहिए, मुझे ये चाहिए. कसं आपण पर्टिक्युलर बोलतो, तीखा मत बनाना, थोड़ा इसमें नमक कम रखना, मुझे छाछ चाहिए, छाछ उसमें नमक मत डालना. हे सगळं कसं पर्टिक्युलर आपण ऑर्डर देतो. तर तसंच युनिव्हर्स म्हणजे इन टर्म्स ऑफ एनर्जी जी आहे, त्याला जेव्हा तुम्ही ऑर्डर द्यायची असेल, तर त्याच्यामध्ये किती पर्टिक्युलर होऊ शकता, स्पेसिफिक होऊ शकता. आणि त्याच्यामुळे तुमचा जो मॅनिफेस्टेशन आहे ना, ते मोठ्या पेसवरून जातं. ते तुम्हाला मॅनिफेस्ट जे आहे ना, ते हायर पेसवरून तुमच्या लाईफमध्ये ते मॅनिफेस्ट होतं. जर पर्टिक्युलर नाही आहेत ना तुम्ही तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये, आणि द ऑर्डर विच यू आर गिव्हिंग टू दिस युनिव्हर्स, तर तुम्हाला काय पण ऍब्रक्ट रिझल्ट भेटेल, विच यू वोंट बी लाइकिंग इट. असं आहे. आर यू क्लिअर. हा, तर समजलं ना तुम्हाला मी जे बोललो ते. ओके. तर एवढं फक्त हा लक्षात लक्षात फक्त तुमच्या एवढंच ठेवा की मला जे पाहिजे, ओके, ते मी पर्टिक्युलरली आणि स्पेसिफिकलीला माझ्याकडे पिक्टोरियल व्ह्यू मध्ये माझ्याकडे पाहिजे. त्याच्यावर माझा 24 तास ध्यान पाहिजे, बरोबर आहे. दुसरं, मला जे पण ऍक्शन्स घ्यायचे आहेत, दैट हैज टू बी अलाइन टू दिस आउटकम ओनली. बाकी सब जो है ना बोलने का, भैया उसके ऊपर ध्यान देना ही नहीं. परफेक्ट. हा, हा बोला ना. हा, बरोबर आहे. परफेक्ट, परफेक्ट. हम्म.
परफेक्ट. हा हा बरोबर आहे, बरोबर आहे. हा मग त्याच्यामध्ये कसं आहे ना प्रेक्षित, हा मग तुम्हाला जे त्याच्यामध्ये करायचं आहे ना, जे पण तुमचे काही गोल्स आहेत, ओके, त्याला जेवढं स्पेसिफिकली तुम्हाला पहिले तर लिहिता येईल का पेपरवर, ओके, ते लिहा. विथ एक्झॅक्ट डेट टाइम जर टाकता येईल ना ते, आणि त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही कुठे असणार त्या टाइमाला, वन्स यू अचीव दैट रिजल्ट, उसका वो जो स्क्रीन प्ले है ना, वो अगर वो समझो टीवी पे दिख रहा है, तो वो कैसे दिखेगा उसका पूरा स्क्रीन प्ले लिखो. आणि ते स्क्रीन प्ले आहे ना ते व्हिज्युअलाइज करा की वेन यू गेट टू दॅट सक्सेस, व्हॉट विल बी दॅट व्हिज्युअलायझेशन, व्हॉट विल बी दॅट स्क्रीन. इफ मी, इफ मनोज वॉन्ट्स टू सी योर सक्सेस एट दैट मोमेंट, तो कैसा दिखेगा कि वो प्रेक्षित वो टाइम पे कहां पर है, वो क्या कर रहा है, उसके बाजू बाजू में क्या है, लोग क्या बोल रहे हैं, आप लोग ने क्या पहना हुआ है, एग्जैक्टली कौन सी जगह पर हो. ये यहां तक अगर आप फाइन ट्यून कर लेते हो ना, तो इट विल बिकम वेरी इजी फॉर यू टू अट्रैक्ट दैट थिंग. बिकॉज तुम्हारे सबकॉन्शियस को मालूम है भिंडी इसको यही चीज चाहिए. तो वो बोलते हैं ना, वो जो शिद्दत से तुम जो चीज मांगते हो, वो जो कायनात साजिश करती है, तो योर कायनात इज योर सबकॉन्शियस. तो उसमें वो प्रॉपर ऑर्डर दो ना उसको कि मुझे ये प्रकार का थाली चाहिए, तो वो वही प्रकार से देगा, इतना मीठा, इतना तीखा, इतना नमकीन, इतना ये, खत्म. तुम बोलोगे सिर्फ थाली दे दो, फिर वो थाली में आ गया दो रोटी, चावल और सब्जी, अभी क्या करने का इसमें. तुम बोलो मुझे वो वाली थाली चाहिए. हाँ, दैट नीड्स टू बी क्लियर. यू आर नाउ एब्सोल्युटली अलाइंड विथ इट. गुड.